नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, आजचा दिवस म्हणजे 2024ला निरोप देण्याचा आणि नवीन वर्ष स्वागत करण्याचा. इंग्रजी महिन्यांप्रमाणे म्हटलं तर तसं आपण म्हणू शकतो. हा व्हिडिओ येतोय तो मात्र 2 दिवसापूर्वीचा आहे, म्हणजे आजचा नव्हे. तर आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याजवळ स्वच्छताही करणार आहे. परवाही आपला एक व्हिडिओ आलेला आहे स्वच्छतेचा, त्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ. त्या दिवशी स्वच्छता केली ना मी, ती म्हणजे सकाळचं जेवण आवरलं आणि 11-11:30च्या दरम्यान चालू केलेलं सांगितलेलं आहे मी त्यात. तर आज साफसफाई कोणत्या वेळेला करणार किंवा कशी करणार ते शेअर करणारच आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिसलं असेल तुम्हाला मी चहा ठेवत होते. तर आज सकाळी आंघोळ झाल्याबरोबर मला आणि प्रणवला ठेवला चहा, आणि तेव्हा हर्षदा गेलेली आंघोळीला आणि मिस्टरही आता उठलेले आहेत. तर कचरा काढून घेते आता, आणि त्याला चहा ठेवलेला आहे. त्याला म्हटलं फक्त ओतून घ्या, म्हणजे तोपर्यंत कचरा मारून होईल. आणि सकाळी सगळी गडबडच असते, पाणी भरणं म्हणा, पूजा, रांगोळी, जेवण, डबे असं काही ना काही चालू असतं. तर त्यामुळे त्यांनी चहा ओतून घेतला, ठेवलेला होता मी. तर कचरा मारून घेते. सकाळी कचरा मारताना जरासा वेळ लागतो, संध्याकाळच्या कचऱ्या मारण्यापेक्षा, म्हणजे जेवढा वेळ लागत नाही तेवढा सकाळचा कचरा मारण्याला वेळ लागतो. कारण आपण सगळा एकदमच काणे कोपरे सगळे एकदा सकाळचे घेतले की संध्याकाळी मग एवढा नसतो. आणि कचरा मारून झाल्यावर अजून नाश्ता व्हायचा आहे आणि डबाही व्हायचा आहे. कारण प्रणव जाणार कॉलेजमध्ये, हर्षदा क्लासला तेवढी जाते आता, कारण एक्झामची तयारी चालू आहे तिची. तिची आंघोळ वगैरे झाली आणि ती आता तयारी करते आहेत, आणि मीही कचरा मारून घेते. दिवसातून 2 किंवा 3 वेळा कचरा मारला तरी एवढा कचरा निघतोच रोज. काही ना काही कागद वगैरे काही ना काही टाकलेलंच असतं मुलांनी. तर आता कचरा मारून झाला, हात वगैरे धुवून घेतले आणि लगेच नाश्ता करायला घेतला. आज इतरला उपीट, पोहे, शिरा नेहमी बघत असाल मी करते तेव्हा व्हिडिओमध्ये, पण आज आहे ते किंवा चहा चपाती असते किंवा आमलेट चपाती या बुर्जी चपाती असं असतं. आज मात्र भात आहे रात्रीचा, मग तो फोडणी टाकणार आहे. आता मस्तपैकी आधी भात फोडणी टाकून देते, म्हणजे नाश्ता झाला की मग चपात्या करायच्या आहेत आणि मग कपडे लावीन मशीनला. असं आधीमध्ये आपलं काही ना काही चालू असतं, हे काम करायचं तोपर्यंत ते करायचं. तर इथे मी भात फोडणी टाकताना जिरे, मोहरी, कांदा वगैरे भाजून घेतला, आणि कांदा लसूण चटणी जी असते कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ती टाकून घेतली आणि भात परतून घेतला आहे. कढीपत्ता मात्र आज नाही आहे, संपलेला आहे, आणायला हवा आहे. आणि आज फक्त प्रणवचा डबा करायचा, कारण हर्षदा जेवायला घरी येईल, कारण क्लासवरून ती घरी येणार. मग आता ती जाताना नाश्ता करून जाईल. आता आम्ही सगळेजण नाश्ता करून घेतो, आणि नाश्ता झाल्यावर मग चपाती लाटायला घेतली. चपात्या काय 2च लाटायच्या आहेत, प्रणवच्या डब्यापुरत्या तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे. तेवढ्याच 2 चपात्या करणार, आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला तिघांना आम्ही भाकरी करणार आहे, कारण भाकरीवर आणि एक पदार्थ करणार आहे, पुढे जाऊन शेअर करते तुमच्याशी. माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मी मांडीवर पोळपाट घेऊन चपात्या करते नेहमी. तर आज मात्र ओट्यावर ठेवलेला पोळपाट, कारण काय केलेलं, खुर्चीवर बसायला खाली उशा टाकलेल्या, म्हणजे ओट्यावर ठेवून पटपट लाटता येईल म्हटलं. आता चपात्या करून झाल्या, त्याचा डबा भरून दिला. भाजी काय आज शेअर केली नाही, कारण आज बाकीचं आणि काय काय शेअर करायचं आहे म्हटलं, वेळ लागणार, कारण सकाळी पण गडबड होते आणि मग सगळं शेअर करायचं म्हटलं की पुढे बाकीच्या कामाला पण मग वेळ लागतो. आता काय केलं, मी कुकर लावून घेतला आणि आज वरण्याची आमटी करणार आहे, कारण वरणे भरपूर येतात बाजारात आणि मिस्टरांना खूप आवडते वरण्याची आमटी. म्हणजे इतकी आवडते की जसं रस्सा पितात इकडे तसं ते वरण्याची आमटी पितात, इतकी त्यांना वरण्याची आमटी आवडते. आणि पातळसरच अशी ठेवते आमटी, म्हणजे पिता येईल अशी. आता फक्त वरण्याची आमटी असल्यामुळे याला जोंधळ्याचं पीठ लावलं. वांग्या वरण्याची आमटी असली कसं काही त्याला लावायला लागत नाही. हर्षदा बघा क्लासवरून आली, आणि काल टाकला नाही तिने कॉलेजचा ड्रेस, धुवायला टाक म्हटलेलं, कारण पुन्हा एक्झामला जाताना घालायचं असणार आणि तेव्हा लक्षात येणार आणि मग तेव्हा घाई असणार. त्यामुळे तिला मी म्हणत होते टाक म्हणत होते, तर टाकली नाहीस. तर आत्ता तिने तो मशीनमध्ये आणून टाकला. माझा त्यालाही साबण लावून मग नंतर मशीन लावते थोड्या वेळाने. आणि आमटीला उकळीला आमटी ठेवली एका बाजूला, आणि खुर्चीवर बसूनच भाकरीचं पीठ मळून घेतलं. भाकरी मात्र उभी राहूनच करते. आणि मिस्टर पण बाहेर जाणार होते, त्यांना चहा करून दिला मधीच, तर ते बाहेर निघालेत चहा पिऊन. नाश्ता केलेला आहे आणि चहा पिऊन गेलेत ते बाहेर. आता भाकरी झाल्या की मग त्याच तव्यात मस्तपैकी मिरच्या भाजून घेणार आहेत.
कमी तिखटाच्या म्हणून त्या मिरच्या आणलेल्या वेगळ्या, तिखटाच्या वेगळ्या आणल्या, त्याने जराशा कमी तिखटाच्या म्हणून आणलेत. तर त्या मस्तपैकी भाजून घेते आणि त्यात शेंगदाणे घालणार आहे आज. तर मिरच्या शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यात लसूण जिरे मीठ वगैरे घालून मस्तपैकी खरडा तयार केलेला आहे. त्यानंतर आम्ही दुपारी जेवलो आणि ही वेळ आहे ना, ही 3:30ची वेळ आहे. जेवल्यानंतर एक 15 मिनटाची थोडीशी अशी डुलकी काढली आणि उठून मग म्हटलं साफसफाई करायची. त्यामुळे 3:30लाच घेतलं. दुपारी घेतलं नाही म्हणजे काय झालं असतं, आज जरासं जास्त हे होणार आणि मग वेळ लागला असता, कारण 11:30 नंतर घेतलं तरी आवरलं असतं जेवेपर्यंत. मग त्यापेक्षा म्हटलं जेवण वगैरे झाल्यावरच म्हटलं घेऊया. त्यामुळे 3:30ला मग चालू केलं. आता फ्रीज हे केलं, कारण फ्रीज कलर देऊन झाल्यावर पुसून वगैरे सगळं ठेवलेलं तुमच्याशी शेअर केलेलंच आहे मी. तरी पण किती जळमट वगैरे फ्रीजच्या खाली आहे. आपण कारण पूर्ण झाडणी जात नाही त्याच्या खाली, असं होतं. पुढच्या बाजूला थोडीशी किंवा कडेने अशी जाते, एकदम पाठीमागच्या साईडला जात नाही. तर ते सगळं आता स्वच्छ करून घेते. तिकडचं रॅक स्वच्छ केलं, म्हणजे काल केलेलं आहे, तो परवा व्हिडिओ तुम्हाला आला आहे. तर इकडच्या बाजूचं आज करून घेते, म्हणजे ओट्याच्या बाजूचं ते सगळं आहे ते स्वच्छ करून घेणार आहे. ते आधी म्हटलं फ्रीज करून घेऊया आणि मग बाकीचं सगळं घ्यायचं करायला. तर फ्रीजच्या खाली दाखवली तुम्हाला मी तेवढी सगळी धूळ वगैरे होती आणि फ्रीजवरही बरीच आहे. कारण काय झालं, फ्रीजवर घातलेला होता पेपर, तो वाऱ्याने उडाला आणि तो खाली पडलेला होता. आणि पुन्हा घालीन म्हटलं होत नाही काय वेळेला, मग ते घालणं झालंच नाही. त्यामुळे धूळ एवढी आहे फ्रीजवर. तर फ्रीजच्या तिथली फरशी पण पुसून घेतली झाडून घेतल्यावर, आणि जळमट वगैरे काढल्यावर किंवा पुसून घेतल्यावर झाडून घेतल्यावर किती स्वच्छ झालं बघा. तिथं किती हे होतं. तर महिन्याभरात एवढं हे पडतं. तर आता फ्रीजचं वरचं जे काही धूळ पडलेली आहे ती सगळी स्वच्छ करून घेते. आणि मला असं धुळीचं जरा असं हे आहे, त्रास होतो, त्यामुळे मी मास्क लावते. पूर्वी जेव्हा सुरुवातीला त्रास झाला ना तेव्हा लक्षात येत नव्हतं आणि मग काय व्हायचं, कंटाळा करायची की बाबा कुठे लावा 2 मिनटासाठी. पण मग त्रास व्हायचा, मग सर्दी झाली की अंग तापल्यासारखं असं व्हायचं. त्यापेक्षा आता वाटतं मास्क लावून केलेलं बरं. ते आपण एक 2 मिनटासाठी, अगदी काही वेळेला 2 मिनटासाठी धूळ असते, जाऊ दे तिकडं म्हणून आपण करायला गेलो ना, पण सर्दी झाली की खूप त्रास होतो. मग त्यापेक्षा मी आता काय मास्क आधीच लावलेलं बरं पडतं. म्हणजे म्हणतात ना, आधीच काळजी घेतलेली बरी पडते. तर इथे ना मी सगळ्या त्या बरण्यावरच्या ओट्याच्या तिथे वरती त्या सगळ्या बरण्या असतात त्या काढलेत आणि रिकाम्या करून घेते. जे काय थोडंसं शिल्लक आहे, आता हळद तर थोडीशी आहे, बाकीचं मग थोडंसं आहे, ते सगळं काढून घेते आणि त्या बरण्या घासून घेते. एक होईल तशी मी घासून घेतेच, पण एकदम सगळं घासून घेतल्यावर ते वेगळंच पडतं. तर महिनाच झाला असेल घासून सगळं ठेवलेलं. कारण यावेळेला कसं झालं, दसऱ्याला झालं तोपर्यंत दिवाळी आली. मग दिवाळीच्या मात्र जरासं पुसूनच ठेवलेलं, कारण दसऱ्याच्या वेळेला काढलेलं आणि कलरचं काम करायचंच होतं. तर आम्हाला वाटलेलं दसऱ्यात होईल किंवा दिवाळीच्या वेळेला तरी होईल, तर ते नाही दिवाळीनंतर केलं. त्यानंतर पुन्हा आणि एकदा एक झाला. आता त्यानंतर आम्हाला वाटतं 3रा-4थाही असेल दसऱ्यानंतरचा, तर म्हणजे दसऱ्याच्या वेळेपासूनचा. ते आता काय थोडंसं होतं, ते छोट्याशा कढईत बसलं, कारण आता महिना अखेर पण आहे, त्यामुळे नवीन पण साहित्य भरायचं आहे. आणि हे मसाले केलेले मी महिन्याला मसाले करून ठेवते, तर त्यामुळे ते मसाले अलीकडेच केलेले आहेत. तर त्या मात्र बरण्यात तशाच हे केलेल्या, कारण त्या घासून भरलेल्या आहेत तेव्हा. आणि मला कसं होतं, इथं ओट्याच्या वरचं इथे सगळे हा जो भाग आहे ना, तर तिथलं जास्त काढावं लागतं. म्हणजे जास्त म्हणजे एक आठवड्याला पुसून तरी ठेवावं लागतं. 15 दिवसाला जर असं साबणाचा हात असे ना फिरवावं लागतो. आणि मग असं महिन्यातून डीप क्लिनिंग का करायला लागतं, कारण गॅसच्या ज्या काही फोडण्या आपण गॅसवर देतो, फोडण्या भाजी आमटी वगैरे, तर ते सगळ्या फोडण्यांचा वगैरे धूर जो असतो तो त्यावर असतो. त्याशिवाय रोड टच घर असल्यामुळे धूळ पण असते, त्यामुळे बरंच प्रमाणात लगेच असं धूळ पकडल्यासारखी होते. त्यामुळे सारखं तिथली स्वच्छता करायला लागते. आणि त्यामुळे ना गॅसजवळ आपण फोडणी देतो तिथे 1 किंवा 2 खिडक्या पाहिजेत. म्हणजे कसं होतं, जे काय आपण फोडणी देतो तेव्हा जी वाफ असते ती बाहेर निघून जाते. नाहीतर मग आता माझ्या इथे खिडकी नाही आहे, त्यामुळे काय होतं, जेवढं काय फोडणी देईल त्याचे धूर सगळे जे काय ते सगळे त्या बरण्यांवर वगैरे जातात. पण नाईलाज आहे, मग ठेवणार कुठं, इकडे फोडणी जाते, इकडे धूळ येते, मग ठेवणार कुठे. मग त्यापेक्षा आपण नेहमी स्वच्छताच ठेवलेली बरी. कारण मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटलं की बाबा खरंच किचनचा संबंध असतो ना आपल्या आरोग्याशी असतो. कारण आपण तिथं जे काय बनवतो ते खातो पितो, आणि त्यामुळे तिथलं स्वच्छ असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि स्वच्छ असेल तरच आपल्याला तिथं काम करावं किचनमध्ये. कारण पसारा वगैरे असलं ना की आपलाही त्रागा होतो किंवा चिडचिड होते.
पण त्यापेक्षा आपण असं केलं की स्वच्छता केली, जिथल्या तिथे वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला की कसं होतं, आपल्यालाही हाताशी पटापट मिळतं किंवा आपल्याला छान वाटतं आणि आपल्या हातून पण मग चांगले पदार्थ होतात, म्हणजे जेवण चांगलं होतं. कारण काय, स्वयंपाकघर स्वच्छ असल्यामुळे आपलं मन आपोआपच प्रसन्न असतं, त्यामुळे आपोआप आपल्या हातून छानच पदार्थ होतात. कारण आपण चिडचिड करून जर जेवण वगैरे केलं तर आपल्यालाही आणि घरातल्या नाही ते काही जेवणाचा हे होत नाही. पण तेच आपण जेवण करताना आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्या हातून छान जेवण होतं आणि मग घरातल्यांना पण छान आरोग्य, प्रत्येकाचंच आरोग्य छान राहतं. थोडी मी उभी राहून भांडी घासली आणि थोडी तिथेच ओट्याजवळ खुर्ची ठेवून बसून, कारण साबणाचं पाणी केलं आणि एकसारखं सगळे बरण्या म्हणा, जे काय प्लॅस्टिकचे बाऊल वगैरे जे काय आहेत ते सगळे एकसारखे घासून बसून घेतले. चमचे वगैरे जे काय ते सगळं साबणाचं पाणी करून त्यात वेगवेगळं बदललं प्रत्येक वेळेला, पण ते साबणाचं पाणी करून घेतलेलं आणि धुवून घेतलेलं. आणि पाणी असं बघा 2 पाण्यातनंही केलं, कारण पाणी पण जास्त वापरणं बरोबर नाही. अगदी पण कमी वापरू नये, म्हणजे बाबा साबण निघणार नाही इतकं नाही, पण 2 वेळेला असं पाणी टपात घेतलं. कारण एकसारखं आपण नळ सोडून ठेवला ना, म्हणजे काय होतं, पाणी उगीच वेस्ट होतं, ते वाया जातं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे की बाबा पाण्याचं पण, म्हणजे पाणीसुद्धा थोडंफार जिथं वाचवता येईल तिथं वाचवावं. असं नाही की बाबा साबण राहिलेलं आहे आणि ते तसंच ठेवलं, असं नाही. तर आता इथे मी 2 वेळा पाणी बदललं, पण तेच एकसारखा मी नळ चालू ठेवला असता पाण्याचा तर काय झालं असतं, पाणी भरपूर लागलं असतं. म्हणून 2 वेळा असं टपात पाणी घेऊन मग जिथं जेव्हा लागलं तेव्हाच नळ चालू करून पाणी हे केलं, म्हणजे तेवढाच पाण्याचा वापर केला. हे आता मी वैयक्तिक सांगायला गेले ना पाण्याच्या बाबतीत तर कुणालाही म्हणजे राग येण्याची शक्यता आहे, पण हे असं व्हिडिओ थ्रू सांगितलं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखरच पाण्याची बचत म्हणा किंवा प्रदूषण म्हणा, जितकं आपल्याला शक्य आहे ना. आता आपण काय जाऊन कुठे गाड्या थांबवू शकत नाही किंवा पाणी कोण वापरत असेल तर त्यांना काय आपण हे सांगू शकत नाही, पण जितकं म्हणून आपल्याला जर शक्य आहे ना तर तेवढं आपण तरी त्याची पाण्याची बचत म्हणा, प्रदूषणाच्या बाबतीत बाबा आपल्याला काय करते तेवढं आपण आपल्या परीने करावं. कारण एक समाजाचं जे ऋण असतं ना ते पण आपण देणं लागत असतो, तर त्या परीने आपणही थोडासा प्रयत्न करावा. म्हणजे खालीचा वाटा असतो ना, तेवढा जेवढा जमेल तेवढा आपण करावा. तर ते सगळं आधी धुवून घेतलं बघा, काचेचं होतं, प्लॅस्टिकचं होते काय, आणि ते एका बाजूला ठेवून घेतलं वाळण्यासाठी. आणि आता हे जिथे मी बरण्या वगैरे ठेवते ना तर ते सगळ्या फरशा जे आहेत ते धुवून घेते. त्याचबरोबर ह्या पाठीमागच्या टाईल्स आहेत ओट्यावरच्या त्या पण धुवून घेणार आहे घासून वगैरे. आता रोजच्या रोज आपण तिथले धुवून घेतच असतो, पण बरण्या वगैरे रोज काढून वगैरे असं होतच नाही. रोज म्हटलं तर आठवड्यातून एकदा असं होतं बाबा, काढलं पुसून घेतलं एवढंच ठीक आहे, पण असं जर डीप क्लिनिंग करायचं असेल तर ते रोजच्या रोज होणं किंवा आठवड्यात होणं शक्य नसतं. तर असं महिन्यातून एकदा पूर्ण असं ते घासून पुसून आपल्याला करता येऊ शकतं. आता मी काही वेळेला स्प्रेचा पण वापर करते, जिथे शक्य असतं की बाबा स्प्रेचं पाणी मारून शक्य आहे तिथं स्प्रेचं पाणी, पण जिथं पाणी लागतं तर मग तांब्याने ओतूनच पाणी स्वच्छता करावी लागते. महिन्यातून एकदा एखाद्या वेळेला ठीक असतं, रोजचं काय पाणी इतकं घालून चालत नाही. आता जास्त करून स्वच्छता कुठे करायला लागते, तर कोपरे जे असतात तिथे जास्त करून धूळ म्हणा, कचरा म्हणा तर तिथे अडकून राहतो कोपऱ्यात, नाही त्यामुळे कोपरेच जास्त स्वच्छ करावे लागतात. आता काय झालेलं, वरचं सगळं ते पडलं खाली, त्यामुळे गॅसवर पण पडलेलं, त्यामुळे गॅस पण थोडंसं म्हटलं धुवून घ्यावं, कारण मला जेवण अजून करायचं आहे संध्याकाळचं, कारण आता संध्याकाळच झालेली आहे. आता थोडंफार जेवणही करायचं आहे. ही सगळी स्वच्छता झाली, जेवण पण करून घेणार आहे, कारण आता 5 वाजून गेले. कारण म्हणता वेळ लागतो, वाटतं आपल्याला की जरा अगदी 1 तासभरात होईल, 1.5 तासात होईल, तर तसं नाही. एकदा काढलं की आपण बारीक सारीक सगळं काढत बसतो, तर असं होतं. आणि अशा प्रकारे असं मस्तपैकी स्वच्छ झालं आहे बघा सगळं, आणि मनाला आपल्या आधी पहिलं समाधान वाटतं. आणि असं स्वच्छ असलं ना की काम करायला पण उत्साह वाटतो. आता मस्तपैकी स्वच्छ झाले सगळं. आता काय करते, कॉफी करून घेते, म्हणजे जरा अशी थोडीशी एनर्जी आल्यासारखी वाटते. कॉफी घेते, कंटाळा आला ते सगळं काढून, अजून काढायचं आहे म्हणते, बघूया कसं होतं. कॉफी घेते, कंटाळा आला आहे, चालू आहे बराच वेळ झालं. स्वच्छ झाली पण वाटतं छान. अजून जेवणाचं पाहिजे, जेवणाचं काहीतरी करायला पाहिजे. कॉफी घेते, थोडासा कंटाळा गेल्यासारखं वाटतं. अशाला कॉफी नेहमी नाही, कधीतरी कंटाळा आला वगैरे. आणि मग अशी ते धुवून घासून ठेवलेलं ना ते सगळं असं ते टेबल जे गेलेलं त्या टेबलच्या खाली ठेवलेलं, म्हणजे तिथे काय कोण जात नाही
आमच्यात काही लहान कोण नाही तरी पण त्याच्या खाली ठेवलं आणि काय केलं, कॉफी घेतल्यावर कुकर लावून घेतला आणि हे डबे आहेत ना ओट्याखालचे, खालचे जे मोठे डबे आहेत त्यात पीठ तांदूळ वगैरे, मग ते जेव्हा कधी पीठ संपेल तेव्हाच घासते किंवा तांदूळ जेव्हा संपेल साखर संपेल तेव्हा ते घासत असते. त्यामुळे आता ते काही घासायचे नाहीत, वरून पुसून ठेवणार आणि बाकीचं पुसून ठेवणार आहे. त्यामुळेच म्हटलं इथं 15-20 मिनटं लागतील, कारण ज्या वेळेला रिकामं काय होतं त्यातलं तेव्हा म्हणजे रिकामा डबा वगैरे होतो तेव्हा त्यातलं सगळं काढून ते घासून ठेवत असते. ओट्याखालचं होतं कसं, डबे काढले जातात जसं रिकामे होतील तसे घासून वगैरे, कारण एक होईल तसं होते. पण ओट्याखालची जी फरशी असते ना, मध्ये कडाप्पा टाकलेला आहे ते घासणं जास्त होत नाही महिन्यातून एखाद्या वेळेला. त्यामुळं ते घासून काढले एकदा की मग डबे जसे रिकामे होतील तसे घासले तरी चालतात, एकदाही स्वच्छ करून ठेवलं की. आणि आता त्यात पीठ वगैरे तांदूळ पण आहे, त्यामुळे आता ते काय काढणार नाही, ते तसंच फक्त वरून पुसून ठेवणार. कारण हात लागलेले असतात ना, पीठ आपण घेतो तांदूळ घेतो, त्यामुळे नाही म्हटलं तरी हात थोडेफार लागतात. आणि याला बघा जास्त वेळ लागला नाही, 15-20 मिनटात झालं. आता चपाती करून घ्यायची आणि भाजीला आता नंदाळे म्हणजे बेसनची पोळी तेच करणार. इन ॲडव्हान्समध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून 9 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात तुम्ही पाहिलेली चांगली स्वप्न, चांगले संकल्प आणि चांगले कार्य पूर्ण होत. आणि फरशी जी होती ती झाडून पुसून घेतली आणि मग ते डबे पण ठेवून घेतले. आता हे सगळ्या अशा वरच्या बरण्या लावून घेते, बघा कसं मस्त स्वच्छ वाटते. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माझ्याकडे स्वच्छता झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.